ऑपरेशन थंडर के तहत अजनी पुलिस ने गांजा तस्करों पर कसा शिकंजा। पुलिस ने बसंत नगर इलाके में छापा मारकर 5 किलो 246 ग्राम गांजा बरामद किया है, जिसकी अंतर्राष्ट्रीय बाजार में कीमत 1,04,000 रुपए से अधिक बताई जा रही है। मुख्य आरोपी राहुल राजेश पाटिल को मौके से गिरफ्तार किया गया है, जबकि उसके 2 साथी महेश वांड्रे और जय शिववंशी को भी पुलिस ने धर दबोचा है। ये कार्रवाई पुलिस आयुक्त रविंद्र कुमार सिंघल की संकल्पना एकत्र युवा नशा मुक्त समाज खड़ुया अभियान के तहत की गई। वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में अजनी पुलिस की ये कार्रवाई शहर में मादक पदार्थों के खिलाफ जारी अभियान का हिस्सा है। दिनांक 6/11/2025 रोजी डीबी पथकाचे जे अंमलदार आहेत त्यांना गोपनीय माहिती मिळाली की वसंतनगर येथे राहणारा एक व्यक्ती अवैधरित्या गांजाची साठवणूक करून ठेवलेली आहे। अशा गोपनीय माहितीवरून एनडीपीएस तरतुदींचे पालन करून माननीय वरिष्ठांना माहिती देऊन वरिष्ठांना माननीय पोलीस आयुक्त साहेब, तसेच माननीय सहपोलीस आयुक्त शिवाजी राठोड साहेब, तसेच माननीय पोलीस उपायुक्त श्रीमती रश्मिताराव सर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री नरेंद्र हिवरे सर यांना संपूर्ण या मिळालेल्या माहितीबाबतची माहिती देऊन त्यांचा लेखी आदेश घेऊन त्याप्रमाणे सदर ठिकाणी डीबी पथक आम्ही स्वतः व पंच फोटोग्राफरसह रेड केली असता राहुल राजेश पाटील राहणार बसंतनगर याच्याकडे 5 किलो 246 ग्राम अवैधरित्या साठवणूक केलेला गांजा मिळालेला आहे आणि तो जप्त करण्यात आलेला आहे। सदर कारवाई दरम्यान त्याला विचारपूस केली असता त्याने सांगितले की सदरचा गांजा त्याच्याकडे महेश दिलीप वांड्रे आणि त्याचप्रमाणे जय संपतलाल शिववंशी यांनी ठेवलेला आहे। तर सदर कारवाई दरम्यान एकूण 1,04,920 रुपयाचा गांजा जप्त करण्यात आला व पोलीस ठाणे अजनी येथे अपक्रमांक 583/25 कलम एनडीपीएस कलम 8(क)20(ब)(2)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि इतर तपास सुरू आहे। आणि इतर तपासामध्ये ज्या मूळ ठिकाणाहून यांनी गांजा आणलेला आहे तर ते सुद्धा आरोपी निष्पन्न होईल। तसेच नागपूरच्या जनतेला मला एक आवाहन करायचं आहे की माननीय पोलीस आयुक्त श्री रविंद्र कुमार सिंघल सरांनी ऑपरेशन थंडर जे राबविलेले आहे त्या अनुषंगाने पोलीस ठाणे अजनी हद्दीत कुठेही ड्रग्सची विक्री होत असल्यास आम्हाला माहिती द्यावी। आम्ही कोणत्याही प्रकारे त्यांच्यावर रेड करू आणि या ड्रग विक्रीला, गांजा विक्रीला किंवा अवैध एनडीपीएसच्या कोणत्याही नार्कोटिक्सच्या पदार्थांना विक्रीला प्रतिबंध घालू। तर याबाबत भीती बाळगायची कोणत्याही नागरिकांना गरज नाहीये। आम्ही पूर्णपणे हा नशेचा कारभार नष्ट करण्याची आमच्या वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे शपथ घेतलेली आहे। जय हिंद। यामध्ये फक्त जय संपतलाल शिववंशी जो आहे त्याच्या विरुद्ध शरीराविरुद्धचे गुन्हे आहे। इतर 2 आरोपी विरुद्ध कोणत्याच प्रकारचे गुन्हे नाही आणि हे आरोपी टोळीमध्ये सदरचा गांजा रहाटेनगर टोळीमध्ये सदरचा गांजा विकणार असल्याची माहिती तपासाअंती मिळत आहे।